आहेच, परंतु त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुळजाभवानीचं जे महाद्वार आहे त्या महाद्वाराचं डिझाईन इथल्या द्वाराला सुद्धा आपण केलेलं आहे इमारतीच्या. त्याच्यामुळे ती इमारत एक अशी युनिक अशी इमारत तयार झालेली आहे आणि तुळजापूरच्या वैभवात निश्चितच भर टाकणारी ही इमारत आहे. सर्व सोयी नियुक्त असलेली ही इमारत आणि सर्वांच्या सोयीसाठी, वकिलांच्या नसून पक्षकारांच्या सोयीसाठी प्राधान्यानं केलेली ही इमारत आहे. हे ह्या इमारतीचं वैशिष्ट्य आहे आणि अतिशय सुसज्ज अशी झालेली इमारत आहे आणि त्याचा हा उद्घाटन 16 दिनांक 20 डिसेंबर रोजी सन्माननीय न्यायमूर्तीच्या हस्ते होत आहे. तर सर्वांनी यावं हे मी विधिज्ञ संघ तुळजापूरच्या वतीनं पुनश्च एकदा विनंती करतो. पण सध्या अस्तित्वात असलेली इमारत जर बघितली तर तिथे पार्किंगचा मुख्य विषय आहे. येणाऱ्या पक्षकारांच्या गाड्या ह्या रस्त्यावर लागल्या जातात आणि त्या माध्यमातून पोलीस त्यांना फाईन करतात. आता नवीन इमारतीमध्ये पार्किंगची सुसज्ज व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे कुणालाही या प्रकारचा पार्किंगचा त्रास होणार नाही, कुठलाही फाईन बसणार नाही याची काळजी या अद्ययावत इमारतीमध्ये घेण्यात आलेली आहे. तरी मी आपण सर्वांना आवाहन करेन की येणाऱ्या 20 तारखेला संध्याकाळी 6:15 वाजता आपण नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आपली हजेरी लावू. धन्यवाद. स्वागत आहे. शॉर्ट पिरियड मध्ये सर्वांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तसेच यापूर्वी अनेकांना मेसेज टाकण्यात आले आहे. वास्तविक पाहता ही पूर्णपणे न्यायालय क्षेत्रातला कार्यक्रम आहे. यामध्ये तुळजापूर वकील संघ हा त्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. तुळजापूर क्षेत्राच्या ठिकाणी जे एक चांगली इमारत झालेली आहे त्याचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय वागळे साहेब, तसेच न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब, न्यायमूर्ती रवींद्र घोगे, माननीय न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी आणि माननीय न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. या पत्रकार परिषदेला वकील संघाचे अध्यक्ष श्री गोळके साहेब, तसेच आमचे पदाधिकारी श्री वट्टे साहेब, नवगिरे साहेब आणि बोरवे साहेब उपस्थित आहेत. वकील संघाच्या नियमाप्रमाणे वकील संघाचे अध्यक्ष हे आपल्याशी विस्तृत सुसंवाद साधतील आणि आपल्याला सर्व माहिती देतील. तसेच याच कार्यक्रमामध्ये वकील संघाच्या वतीनं मी सर्वांना कार्यक्रमाला निमंत्रण पण देत आहे. या संदर्भात सर्व सविस्तर माहिती अध्यक्षांनी द्यावी अशी विनंती विनंती करतो. याच्यामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे, मागील 2-3 दिवसापासून सर्व तुळजापूरच्या वैभवाला साजेशी अशी न्यायालयाची नूतन इमारत झालेली आहे. ही पूर्ण करण्यासाठी जवळपास 2021ला त्या इमारतीचं भूमिपूजन झालं. सुदैवानं त्यावेळेला देखील विधिज्ञ संघाचा अध्यक्ष मीच होतो आणि आज त्या भूमिपूजनानंतर 3 वर्षामध्ये दिलेल्या अगदी वेळेत मर्यादेमध्ये त्या इमारतीचं काम अगदी पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झालेली इमारत लवकरच लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन होऊन दिली जातात. आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की ज्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन होणार आहे ते प्रसन्न वराळे साहेब म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. ज्यांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय ते महाराष्ट्र आणि गोवा या उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत श्री चंद्रशेखर त्यांच्या अध्यक्षतेखाली हा त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून दोन्ही साईडचे मुंबईला आणि त्या ठिकाणी संभाजीनगरला जे प्रमुख आहेत सन्माननीय रवींद्र घुगे साहेब न्यायमूर्ती, त्याचबरोबर विभा कंकणवाडी मॅडम न्यायमूर्ती आणि त्याचबरोबर ती आपले पालक न्यायमूर्ती म्हणून जे त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडलेले ते शैलेश ब्रह्मे साहेब हे त्या ठिकाणी प्रमुख उपस्थित असणार आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडतो. सांगायला आनंद होतो आहे की तुळजापूरची जी इमारत आहे ती धाराशिव जिल्ह्याचा इतिहास बघता, धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढे कोर्ट आहेत त्याचा इतिहास बघता सर्वात शेवटी झालेली इमारत, परंतु सर्वात अद्ययावत झालेली इमारत असं म्हणायला काय हरकत. वातानुकूलित न्यायालयाचे न्यायालयीन हॉल, त्याचबरोबर ती लिफ्टची सोय, जवळपास 1 एकरामध्ये त्या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे. 3 फ्लोअरचं त्या ठिकाणी बांधकाम आहे आणि बसायला सुसज्ज जागा,
महिलांसाठी हिरकणी कक्ष असेल, बाल संगोपन कक्ष असेल, आलेल्या साक्षीदारांसाठी बसायची व्यवस्था असेल, कॅन्टीनची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर अतिशय अद्ययावत पद्धतीने ही इमारत त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. जवळपास 52 ते 55 कोटीचा जो आराखडा होता ती कंप्लीट झाली. जवळपास 6-6.5 एकर ती जागा आणि त्याच्यामध्ये जेजेस क्वार्टर जे आहे ते 1 एकरामध्ये आणि जवळपास 4 एकर हा न्यायालयासाठी गार्डनचा त्या ठिकाणी मोठा परिसर दिलेला आहे. महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून सांगायला अभिमान वाटतो की तालुका लेवलला एवढी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर असलेली महाराष्ट्रातली पहिली वैधी ही इमारत. त्याच्यामुळं मी तुळजापुरातील सर्व जनतेला, तुळजापूरच्या आसपास राहणाऱ्या सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:15 वाजता तो कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा ऍक्सेस सर्वांनाच त्या ठिकाणी आहे. न्यायालय सर्वांचं आहे, न्यायालय सर्वांसाठी काम करतं आणि ते न्यायालय कसं आहे, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची रचना झालेली आहे हे बघण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन मी विधिज्ञ संघ तुळजापूरच्या वतीने सर्व जनतेला करतो.